वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना अहमदनगर रुग्णालयातनं दिव्यांग प्रमाणपत्र. 2018 मध्ये दिव्यांग तर 2020 मध्ये मानसिक आजाराचं प्रमाणपत्र. अभिलेख तपासणीत बाब समोर. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातल्या दस्तावेजांची समिती तपासणी करणार. नॉन क्रिमिलेअर आणि मेडिकल दृष्टीदोष चाचणी रिपोर्टची पडताळणी होणार. नाशिक हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये यश. मद्य तस्कर राहुल सहानीला सिल्वासामधनं अटक. 8 जुलैला चांदवड मनमाड महामार्गावर मद्य तस्करांच्या वाहनाच्या धडकेत एकाचा झाला होता मृत्यू. काँग्रेसची 7 मतं फुटली यात आश्चर्य नाही. ही मतं आधीच फुटलेली होती. संजय राऊतांचं वक्तव्य. कालची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती. आमदारांना काल 20 कोटी 25 कोटींचा दर. काही आमदारांना 2 एकर जमीन देण्यात आली. संजय राऊतांचा गंभीर आरोप. संजय राऊतांकडे लोक मनोरंजन म्हणून पाहतात. संजय राऊतांच्या आरोपांवर मंत्री दीपक केसरकर यांचं प्रत्युत्तर. संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशहा. संजय राऊतांच्या आरोपांवर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचा पलटवार. 100% 288 उमेदवार पाडणार. आताचे आमदारही मराठा आमदारांच्या मतांमुळेच निवडून आले. मनोज जरांगेंची टीका. हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. मनोज जरांगेंचा इशारा. असदुद्दीन ओवेसी 2 दिवसांच्या संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर. इम्तियाज जलील यांच्याकडनं ओवेसी यांचं विमानतळावर स्वागत. राज्यातल्या MIMच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती उद्या विशाळगडावर जाणार. विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं अशी संभाजीराजेंची भूमिका. ठाकरे गटाचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. हिंगणी बुजुर्ग गावच्या भाजपच्या सरपंच डॉक्टर कल्पना पळसपगार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. पंढरपुरात कासेगावच्या भुसेनगर अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडला मृत बेडूक. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संताप व्यक्त. नाशिकच्या मालेगावमध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले. पाऊस लांबल्यामुळे किमतींमध्ये आणखी वाढ होण्याचीही शक्यता. सोलापूरच्या माळीनगरमध्ये पार पडलं तुकोबांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण. वारकऱ्यांकडून तुकोबा ज्ञानोबांच्या नावाचा जयघोष. मुंबईमध्ये पुढील 36 तासात मुसळधार पावसाचा इशारा. 200 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवलीमध्ये पावसाच्या सरी. मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरांमधल्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी. अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फूट पाणी भरलं. पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे बंद. पुढच्या 4 दिवसांसाठी सिंधुदुर्गाला पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची संततधार. मात्र कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. वीकेंड असल्यानं पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी. लोणावळ्यातील भुशी धरणाला पर्यटकांची पसंती. नाशिकच्या सटाण्याच्या साल्हेर मुल्हेर परिसरात दमदार पाऊस. भात लागवडीला वेग. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. चिपळूणमधल्या DBJ कॉलेजची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू. विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर शोधाशोध केल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडला मृतदेह. राज्यामध्ये आता अवैध वृक्षतोड केल्यास 50,000 रुपयांचा दंड भरावा लागणार. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय. या आठवड्यात जारी होणार शासन निर्णय. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपलीये मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मनसुद्धा